नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वृश्चिक राशीबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वृश्चिक राशीवाल्यांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे साधं भविष्य नाही, हे आहे नियतीचा थेट इशारा. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल तर समजून घ्या. आणि आता समजून घ्या की हीच वेळ आहे जे की सर्व सत्य उघड होणार आहे. आज अशी काही सत्य तुमच्या समोर येणार आहेत जे 10 सत्य भाकिते ऐकून काही लोक तर घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोपच उडेल. कारण ही भाकिते फक्त भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही तुमच्यासमोर उघडे पडणार आहेत. पण सावध राहा, हा इशारा दुर्लक्ष केला तर ही संधी कायमची निसटू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही तर ही नियतीची थेट हाक आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व वृश्चिक राशीच्या लोकांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्वांना मी एकच विनंती करेन की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा वृश्चिक राशीच्या सर्व लोकांवरती कायमस्वरूपी राहो. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की मनापासून लिहिलेले हे शब्द त्या सर्वांवरती आणि आपल्या सर्वांवर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव कायमच राहील. त्यामुळे जय श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भाकीत नंबर 1, विश्वासघाताचा जो काही मुखवटा आहे तो कोसळणार. तर वृश्चिक राशीवाल्यांनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. आता हे सर्व सत्य लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होऊ शकतो, किंवा एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून, किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे. या क्षणी तुमचं मन हादरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना घडू शकेल. वृश्चिक राशीवाल्यांनो, भावनेत निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरणार आहे. भाकीत नंबर 2, अडकलेलं नशीब अचानक फिरणार. वृश्चिक राशीवाल्यांनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, जे सगळं जणू काही अडकून पडलेलं होतं. प्रयत्न तुमचे भरपूर होते, मेहनत भरपूर होती, पण त्याचं फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलते आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एखादा छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. जे काही महिन्यांमध्ये झालं नाही, ते पुढील काही दिवसांमध्ये घडणार आहे. पण इथे तुम्हाला फक्त एकच इशारा दिला जातो की हा बदल तुमच्या शहाणपणासाठी आहे, हा बदल अहंकारासाठी बिलकुल नाही. त्यामुळे घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतं. त्यामुळे संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. भाकीत नंबर 3, दुर्लक्षित टॅलेंट तुमचं अचानक प्रकाशात येणार. तर वृश्चिक राशीवाल्यांनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी विसरून गेलात. तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे. समस्या सोडवण्याची ताकद तुमची वेगळी आहे. आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी देखील तुम्हाला लाभलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला अनेकदा विचारला. पण वृश्चिक राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो.
आणि आता ती वेळ आलेली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येईल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. आणि त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही तर आत्मसन्मानही परत आणेल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. यश मिळाले की अहंकार येऊ देऊ नका. कारण वृश्चिक राशीचा खरा राजयोग नम्रतेत आहे, शहाणपणात आहे आणि सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीवाल्यांनो, आज दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनणार आहे. कारण ही संधी ओळखा, कारण ही अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. भाकीत नंबर 4. देवाची परीक्षा आता संपत आलेली आहे. तर वृश्चिक राशीवाल्यांनो, खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केला ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न केले, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते. अनेकदा मनात प्रश्न आला असेल, देव खरंच मला पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, तुमचे प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण देवाने नोंदवून ठेवलेला आहे. ही सगळीच परीक्षा होती, तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आता ही परीक्षा संपत आलेली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना तुम्हाला दिसतील, मन तुमचं हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर येऊन तुमच्या रागावरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल किंवा तुम्हाला देवावरती शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून सर्व निसटू शकतं. त्यामुळे अहंकार बाळगू नका. कारण परीक्षा संपली असली तरी सहजच सगळं काही मिळत नसतं. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा आणि आपले योग्य चांगले कर्म करत राहा. कारण देव आता फक्त पाहत नाही तर तो देण्याच्या तयारीत आहे. भाकीत नंबर 5. एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. वृश्चिक राशीवाल्यांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील. एक सोपा, भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचा विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही धैर्याने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेणार आहे. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीवाल्यांनो, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचं चित्र हे कायमचं बदलू शकतं. भाकीत नंबर 6. जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहील, सल्ला देईल, साथ दिल्यासारखं भासवेल, पण मनात मात्र वेगळेच हेतू ठेवले होते. लवकरच तिचा खरा चेहरा आता तुमच्या समोर येणार आहे. त्याचा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एखाद्या वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघडं होत नाही. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहेत आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे.
या टप्प्यावरती वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालवू नका. शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या मोठ्या यशासाठी, तुमच्या यशामधला मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. भाकीत नंबर 7, अचानक मिळणारी मोठी संधी. वृश्चिक राशीवाल्यांनो, लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षाही केलेली नव्हती. नोकरीत बदल होणं असो, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेचच हो म्हणावंसं वाटेल. पण इथे सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात. वृश्चिक राशीवाल्यांना तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्षित केला तर नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द सगळं नीट तपासा. जर घाई, लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केला तर ते मिळालेलं असतं ते पुन्हा निसटू शकतं. पण जर शांत राहून अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमच्या आयुष्याचं सार्थक करू शकतं, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता आणू शकतं. लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण शहाणपण तुमच्याकडून अपेक्षित असतं. भाकीत नंबर 8, प्रेमात धक्कादायक खुलासा. वृश्चिक राशीवाल्यांनो, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत, स्वतःला मागे ठेवलत, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासाठी भविष्य पाहते का, की फक्त तुमच्याकडे सोयीसाठी थांबले आहे, हे सत्य स्पष्टपणे समोर येणार. हा खुलासा सुखदही असू शकतो किंवा वेदनादायकही. काही वृश्चिक राशीवाल्यांसाठी जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे तुम्हाला समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा आणि स्वतःची किंमत ओळखा. कारण वृश्चिक राशीवाल्यांनो, तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, दुःखासाठी नाही. भाकीत नंबर 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. वृश्चिक राशीवाल्यांनो, कधी काळी तुम्ही खूप मजबूत होता, तुमचे निर्णय ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकींनी तुमचा तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का. पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती तर त्या परिस्थितीमध्ये होती. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्याच समोर आता तुमचं आत्मसन्मान परत येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही. वृश्चिक राशीवाल्यांनो, आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूनेच वळतंय. भाकीत नंबर 10, राजयोगाची चाहूल. अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागलेली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख या तुमच्या आता दारात उभी राहणार आहेत. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला तो झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार. तुमचा अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरलात तर मिळालेली संधी देखील हातातून जाऊ शकते. कारण जितकं वर जाता तितकी जबाबदारी वाढते. जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या पैशाचा आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तर नक्कीच तुमचा हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलवू शकतो.
आणि वृश्चिक राशीवाल्यांनो, देव देतो पण तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, आज ऐकलेली ही सर्व भाकिते फक्त शब्द नव्हते, तर ही होती नियतीची थेट हाक. जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं. जे उघड झालं ते तुमचं रक्षण होतं. आणि जे येत आहे ते तुमच्या धैर्याचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवरती ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमची वेळ सुरू झाली आहे. हा संदेश जो सांगितलेला आहे तो मनात साठवा आणि योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल उचला, कारण नशीब तुमचा आता दरवाजा ठोकावत आहे आणि ह्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तुमच्या मनाला या सर्व गोष्टी पटल्या असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव महाराज जरूर लिहा, कारण त्यांचा सर्वांचा कृपादृष्टी, त्यांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती कायमस्वरूपी राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनावरती आनंदाचा वर्षाव हो, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नांदो आणि तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होत हीच मी इच्छा व्यक्त करते. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.